नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण CNG पंपवर आहे आणि टाईम झालेला आहे 6:15. मी तर तसं लवकरच 6:30 वाजता चालू केलेलं आहे, पण काही एक सुद्धा राईड वाजली नाही आहे. तर त्याच्यामुळे म्हटलं CNG एक दोन गाड्या कमी आहेत, जेवढं टॉपअप होईल तेवढं टॉपअप करून घ्यावं म्हणून आलो आहे. आणि राईड पण काय पडा ना, एक पडली होती ते पण उबर, ते पण सिलेंडर घेऊन जायचं आहे त्यांना. तर मी ती कॅन्सल केली, सिलेंडर नाही घेऊन जायचं, कारण आपली CNG गाडी आहे, वरनं ते LPG सिलेंडर भरलेलं सिलेंडर आहे. तर मी म्हटलं नाही जात गाडीमध्ये, म्हटलं तुम्ही पाहिजे दुसरी गाडी बुक करून घ्या किंवा रिक्षा वगैरे मध्ये घेऊन जावं म्हटलं. तर त्यांनी कॅन्सल, तर मीच कॅन्सल केला समोरून. तर चला आता CNG वगैरे भरून मग देतो अपडेट. तर आपण पहिली राईड घेऊन आलोय कारण भोसरीतनं राईड पडत नव्हते म्हणून आपण पिंपरी सौदागरला आलो होतो. तिथून डेक्कनला आलोय आपण. ही 10 किलोमीटरची राईड होती. याचे आपल्याला भेटले 196 रुपये. हे बघा, उबर काय करतंय 124 रुपयाची राईड टाकते. छोटी छोटी राईड आपल्याला घ्यायचं नाही आहे, लांब लांबचीच बघू. जास्त करून आज ओलाचा करायचा प्रयत्न करू, कारण उबर रेट देत नाही आहे. तर चला नेक्स्ट राईड कुठली आहे ते बघूया. आपण पोचलेलो आता शिवाजीनगर. लास्ट अपडेट दिलं होतं मी शिवाजीनगरचंच. शिवाजीनगरवरून मी गेलो होतो बावदानला. ते 10 किलोमीटरची राईड होती आणि त्याचे मला भेटले होते 224 रुपये. आणि तिथून बावदानवरून इमाननगरची राईड होती त्याच्यानंतर. त्याचे मला 20 किलोमीटरचे 394 रुपये भेटलेला आहे. आणि आता इमाननगरवरून मी ह्याला आलोय परत शिवाजीनगरला. तर 262 रुपये भेटले 12 किलोमीटरचे. ही राईड होती रॅपिडोमध्ये आणि त्याच्या आधीचे 2 राईड होते ओलामध्ये. आणि आता रॅपिडो घेऊन आलोय, ते कस्टमरकडून त्यांनी घेतलेलं आहे 201 रुपये आणि ह्यांनी खिशातनं दिले 62 रुपये. आपल्याला बघा 262 रुपये भेटलेलं आहे. म्हणजे कस्टमरला रॅपिडोचा डिस्काउंट देणं चालूच आहे. आता ते काय करायचं प्लॅन आहे काय नाही काय कळाना त्याचा. तर चला आता ड्रॉप तर झालंय, अजून काय राईड वाजलीच नाही कुठली. तर नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट. तर मित्रांनो आपण पोचलोय आता इरंडवानीला. थोडी तब्येत खराब आहे आज, काल खराब झाली होती, हॉस्पिटल वगैरे तर दाखवलेलं आहे. तर आत्ता मी आलोय कुठून माहिती आहे का, खराडीवरून इरंडवानीला आलोय दीनानाथ मंगेशकरला. ह्याचे आपल्याला भेटले 18 किलोमीटरला 346 रुपये. आणि त्याच्या आधी मी गेलो होतो, दाखवतो, रॅपिडोमध्ये घेऊन गेलो होतो बघा, रॅपिडोची लक्ष्मी चौक नको आहे 3 किलोमीटर. तर त्याच्या आधी मी गेलो होतो शिवाजीनगरवरून हडपसरला. हडपसरवरून परत एक रॅपिडो आणली होती खराडीला. त्याचे मला भेटले होते 215 रुपये. तर आता इरंडवानीला आहे. तर आता बघू, आता चांगल्यापैकी तर अर्निंग झालेली आहे. 1450 ओलामध्ये आणि रॅपिडोमध्ये बघा, हे अपडेटला सांगते, रॅपिडोमध्ये काहीतरी 475, म्हणजे 19 वगैरे अर्निंग झालेली आहे. तर आता बघूया, आता जेवण वगैरे तर त्या खराडीमध्ये जेवण करून घेतलं मी. आता नेक्स्ट राईड बघू कुठली येते. जस्ट एक राईड कंप्लीट झाली आणि 5.11 किलोमीटर 5 किलोमीटरला 199 भेटले. रॅपिडोचं प्राईममध्ये होती ही राईड. होती आपल्या इरंडवणीवरून पर्वती पायथा. तर आता ड्रॉप झालाय, तर काय यायला लागले नुसतं कमी रेटवाले यायला लागलेत. बघू एखादी चांगली राईड बघून घेऊया. आपली अजून एक राईड कंप्लीट झालेली आहे. ही राईड होती पर्वती पायथा ते आपलं बाणेरला. तर ह्याच्यामध्ये दाखवते 18 किलोमीटर, पण राईड आली तेव्हा पण 18 किलोमीटर दाखवलं होतं. तर त्याच्यानंतर राईड जवळ स्टार्ट केली 21 किलोमीटर दाखवायला लागलं. पण ओलाचं कसं आहे, तुम्ही जे दाखवलं तेवढंच दाखवणार. तुम्ही 10 किलोमीटर जरी लांबून आले किंवा त्याच्या मॅपमध्ये जर 15 किलोमीटर एक्स्ट्रा दाखवलं तर काही फरक पडत नाही आहे, जेवढं आहे तेवढंच दाखवतं. तर ह्या राईडचे 21 किलोमीटर झाले पण 18 किलोमीटर दाखवत आहे. तर ह्याचे आपल्याला भेटले 370 रुपये.
तर आता बघूया नेक्स्ट राईड कुठली येते. तुम्हाला मी लास्ट दिली होती बाणेरला पोहोचलो होतो. मग बाणेरवरून मी नंतर गेलो, नंतर कुठं गेलो होतो, कोरेगाव पार्कला गेलो. त्याचे मला भेटले कोरेगाव पार्कचे मला भेटले 316 रुपये. त्याच्यानंतर मला परत एक छोटीशी राईड आणली कोरेगाव पार्क ते कल्याणी नगर, ते 163 भेटले. त्याच्यानंतर मग कल्याणी नगरवरून मला डायरेक्ट 28 किलोमीटरची पडली, कुठली, हिंजेवाडी फेज 3. तर त्याचे मला 590. त्याच्याने हिंजवडीवरून आता मी आलो आहे कुठं माहिती आहे का, चिखलीला ह्याचं तर जबरदस्त म्हणजे रेट भेटले आपल्याला. कारण 641 रुपये भेटले फक्त 24 किलोमीटर. फक्त 3 किलोमीटर पिकअपला गेलो होतो मी. 27 किलोमीटरला 641 रुपये भेटलेत. आता मी थांबलो इकडे कुठे चिखलीमध्ये थांबलेलो आहे. तर आता बघूया पुढची राईड कुठे येते, कारण अजून थोडं लेटपर्यंत, कारण उद्या शनिवार आहे, त्याच्यामुळं आज थोडं लेटपर्यंत करायचा विचार आहे. तर बघूया इथून कोणती आपलं पुणे सिटीमधली किंवा एअरपोर्ट कोणती राईड येते का. तर मित्रांनो, आपला दिवसाचं झालं एंड. तर मी कुठं होतो, चिखलीमध्ये होतो. चिखलीवरून एक मोशीमधून आपली भोसरी इंद्रायणनगरची राईड पडली होती. त्याचे आपल्याला भेटलेत काहीतरी 184 रुपये. तर आजची अर्निंग तुम्हाला दाखवतो. तर ओलामध्ये 3715 कॅल्क्युलेशन करून दाखवतो. 3715 प्लस रॅपिडोमध्ये झाले बघा 675. 675 म्हणजे 4390 अर्निंग झाली. ह्याच्यात 65 रुपये 70 रुपये याचं मायनस करा, कशाचं, ओला रिचार्जचं, कारण महिन्याचं मारलेलं आहे, दिवसाचं 70 रुपये लागतं. म्हणजे 4320 रुपये अर्निंग झाली आजची. तर आजचा दिवस एकदम बेस्ट गेलेला आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी रोज व्हिडिओ बनवणार आहे पुढं, आणि काम कसं होईल काय होईल सगळं दाखवणार आहे. तर ठीक आहे, मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. गुड नाईट, बाय.